नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुखाचं व समृद्धीचं व भरभराटीचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की रियाने सुरुवातीलाच स्वामींचं नाव कसं घेतलं। तर हो, आज आपण आलोय देवगड येथील हडपीड या गावातील श्री स्वामी समर्थांच्या मठात। तर मंडळी, गमतीचा विषय असा आहे की खरंच तुम्हाला सांगेन की नवीन वर्षाची सुरुवात ही मी स्वामींच्या मठापासून केली, जे हडपीडमध्ये आहे। आज बघा ना, वर्षाची सुरुवात आणि 1 जानेवारी आणि वर्षाच्या सुरुवातीलाच गुरुवार आला आहे। तर सगळे स्वामी समर्थांच्या मठात आलेत आणि तसंच मीही आले। तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे हडपीड येथील स्वामींचं मठ। तर या जाऊयात।
तुम्हाला माहिती आहे का, हे मठ डोंगर पोखरून मठ बांधलंय. खरंच खूप मोठं असं मठ आहे स्वामींचं आणि बरेच भाविक भक्त येतात इथे पाया पडायला स्वामींचरणी. संस्था पण खरंच खूप छान आहे. इथे नीटनेटकं आणि क्लीन आहे सगळं. परिसर तुम्ही बघाल तर हिरवंगार असं छान आहे आणि मस्त वाटतंय. आता तिकडचा परिसर आपण बघितला, खरंच खूप छान होता. आणि अजून एक तुम्हाला इकडचा परिसर दाखवतो. तर इकडे अन्नछत्रालय आहे, खरंच खूप मोठं असं आहे. तर ते आपण बघूयात या. ते संध्याकाळी 8:30 वाजता अन्नछत्रालय चालू होतं आणि इथे प्रसाद मिळतो, महाप्रसाद स्वामींचा. दर गुरुवारी असं महाप्रसाद असतो इथे आणि इथेच बसवतात सर्वांना. हेही किती साफसुथरं आहे बघा. तर खरंच खूप छान वाटतं इकडे आल्यावरती, प्रसन्न वाटतं. आणि बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही ऐकू शकता, स्वामी समर्थांचं नामस्मरण आहे आणि गाणीही लागलेले असतात. तर खरंच खूप प्रसन्न वाटतं इकडे. आणि या मी तुम्हाला अजून पुढे घेऊन जाते. आत्ताच आपण अन्नक्षेत्र बघितलं तिकडे आणि मी इकडे एक बघितलं, मला खरंच खूप नवल वाटलं. आजपर्यंत मी कोणत्याच मंदिरा किंवा मठाच्या सराउंडिंग एरियामध्ये तुळशीचं पाहिलं नव्हतं, म्हणजे पूर्ण तुळस लावले असतील असं पाहिलं नव्हतं. तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे पूर्ण सराउंडिंगमध्ये मठाच्या मंदिराच्या पूर्ण कृष्ण तुळस लावली आहे. तर मी ती दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता, हे मंदिर आहे आणि हे मठ आहे आणि मठाच्या आजूबाजूचा परिसर बघाल तर इथे पूर्ण कृष्ण तुळस लावली आहे. खरंच खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यावरती. आणि आता बघा ऊन आलं आहे, कारण थोडा लेट झाला, आता आपल्याला निघायचं आहे. तर चला जाऊयात. तर आता मी तुम्हाला मठ दाखवलं. मठ खरंच खूप मोठं आहे, तुम्हालाही आवडलं असेल. आणि मठाच्या समोरच तुम्ही बघू शकता, तर इथे 2 सेक्शन बनवले आहेत. इथे एक असं सेक्शन आहे जिथे काच अशी लावली आहे आणि तिथे विठोबा रखुमाई, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ ज्ञानदेव, तुकाराम. तर इथे बघू शकता तुम्ही सर्वांच्या मूर्ती आहेत आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण आहे, जी सेफ आहे आतमध्ये, म्हणजे कोणी तिथे टच नाही करायचं. पण आपण बघू शकतो, बरेच लोक फोटो पण काढतात इथे उभं राहून. तर या मी तुम्हाला दाखवते.
मगासपासून या दोघी तुम्हाला दिसत असतील. या दोघी परिक्रमा करतायत. स्वामींची परिक्रमा करतायत. त्या दर्शन करून आल्यात. मगासपासून 5 फेरी मारले असतील. मला वाटतं त्या 7 फेरी मारत असतील. आणि आता बघू शकता की गर्दी थोडी कमी झाली आहे. मगाशी गर्दी बाहेरपर्यंत गेलेली आणि बरेचसे लोक आलेत कारण आज गुरुवार आहे आणि गुरुवारी खूप गर्दी होते. तर आता बघा इथे मोठी तुळस आहे. कृष्ण तुळस आहे बघा इथे. आणि ही तुळस आहे आणि तुळशीच्या समोरच बघा मठ. तिथे बघा राम लक्ष्मण सीता दिसेल तुम्हाला वरती. तर हे परिसर खरंच खूप स्वच्छ साफसुथरं आहे आणि भाविकांना पण खूप आवडतं. उसाचा रस. तर बघा स्वामी समर्थांच्या मठाच्या समोरच ह्यांचं दुकान आहे आणि इथे उसाचा रस भेटतो. छान थंड थंड फ्रेश फ्रेश असा. काका इथे ग्लास रेडी करतायत. तर असेच तुम्हाला कॉन्टेंट्स पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि असंच आम्हाला खूप सारं प्रेम करत राहा. प्रेम द्या आपल्या चॅनलला. मला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. देवगड तालुक्यातील नवीन नवीन ठिकठिकाण तुम्हालाही आवडत असतील पाहायला तर नक्कीच आम्हाला सांगा कमेंट्समध्ये. आणि नवीन नवीन कोणते स्थान तुम्हाला पाहायचे तेही मला कमेंट्स करून सांगा. नवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन मी नक्कीच तुम्हाला भेटेन या चॅनलवरती. तर आत्तासाठी बाय.